महाराष्ट्रातील डोंगररांगा दक्षिण ते उत्तर अशा क्रमाने सांगा. उत्तर: शंभू महादेव रांग, हरिश्चंद्र बालाघाट रांग, अजंठा रांग आणि सातपुडा रांग. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी किती किलोमीटर आहे? तर 720 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम योग्य आहे? तर त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड आणि महाबळेश्वर. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? उत्तर: त्रिकोणाकृती. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी अतिपूरग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर सांगली हा आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्ह्यांचा समावेश झाला होता. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झाली आहे? तर हिंगोली. महाराष्ट्रातील पश्चिम घाट व पूर्व घाट हे कोणत्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत? तर नीलगिरी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. खालीलपैकी कोणता घाट हा सह्याद्रीमध्ये नाही? तर हळदी घाट हा सह्याद्रीमध्ये नाही. सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरलेला आहे? तर सह्याद्री पर्वत हा उत्तर दक्षिण दिशेने पसरलेला आहे. हिमालय पर्वतात खालीलपैकी कोणता खडक प्रामुख्याने आढळतो? तर पातालिक खडक हा हिमालय पर्वतात प्रामुख्याने आढळतो. महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जलविभाजक कोणता पर्वत आहे? तर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जलविभाजक पर्वत आहे. महाराष्ट्रात दक्खन पठारावर भूगर्भ जलसंपदा अल्प प्रमाणात आहे कारण त्याची अछिद्र रचना आहे. महाराष्ट्राने भारताचा किती क्षेत्रफळ व्यापलेला आहे? 9% एवढं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. पश्चिम घाटातील कळसुबाई या अतिउंच चिखलाची उंची किती आहे? तर 1646 मीटर समुद्र सपाटीपासून. काळविटांसाठी डॅश डॅश हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहे. देऊळगाव रेहेकुरी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहे. संभाजीनगर येथील कोणत्या ठिकाणी वन्यप्राणी अभयारण्य आहे? तर गौताळा या ठिकाणी वन्यप्राणी अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते सांगली जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन स्वयंचलित हवामान केंद्रे किती आहेत? तर 12 एवढे आहेत. खालीलपैकी कोणता वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांमध्ये आढळतो? तर अंजन. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे? उत्तर: गडचिरोली. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्र कृषी हवामान विभागात विभागलेले गेलेले आहेत. किती? 9 विभागात विभागले गेलेले आहेत. महाराष्ट्रातील वनक्षेत्राच्या उतरत्या क्रमानुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा क्रम योग्य आहे? तर उत्तर आहे गडचिरोली, अमरावती, ठाणे आणि चंद्रपूर. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात? उत्तर आहे दक्षिण कोकण. महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली भागांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची जंगले आढळतात? तर उत्तर आहे पानझडी जंगल. भारतातील खालीलपैकी कोणता भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर उत्तर आहे महाराष्ट्राचे पठार. महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे? तर महाराष्ट्रात पाळेगाव येथे ऊस संशोधन केंद्र स्थापन झालेले आहे. जांभी मृदा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर जांभी मृदा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते.